मराठा समाजासाठी संघटित व्हा संतोष लाड। मराठा समाज अजूनही विकासाच्या दृष्टीने माघार आहे। मराठा समाजामध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येकाने आपण बांधलेल्या मराठा समाज संघटनेमध्ये सहभाग घेऊन एकत्र यावे, तसेच मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपला वेळ द्यावा। कर्नाटक राज्याचे कामगार मंत्री माननीय नामदार संतोष लाड यांचे आवाहन। निपाणी येथे भरवण्यात आलेल्या मराठा चिंतन मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते। So I just wanted to personally thank you. का म्हणलं तर हे समाज हे बांधायचं काम आहे ना, मी पण नवीन सुरू केलं। आम्हाला काय मोठं प्रॅक्टिस नाहीये। मी असतो बಳ್ಳारीमध्ये, साहेब इकडे आहेत पण महाराष्ट्राचं लिंक यांना जास्त आहे, साहेब इकडे असतात। आम्हाला येणं जाणं संपर्क पण लई लांब आहे। तिकडून बಳ್ಳारी बेंगळुरू ते 700 किलोमीटर आहे, मला बीदर परत 700 किलोमीटर आहे, धारवाड यायला पण 500 किलोमीटर आहे बेंगळुरू। पण एनिवे जिओग्राफिकल डिफरन्स आहे, पण ऍडव्हान्टेजेस बघा। एवढं मोठं प्रमाणात संख्येने मी तर समाज आहे। तुम्ही सांगत होता शैक्षणिक करायचं आहे, कसं करायचं शैक्षणिक? आम्ही एक मॉडेल तयार करायचा एक प्रयत्न करायला लागलो। आय एम ट्राइंग टू गेट अ मॉडेल ओनली सब्जेक्ट टू युअर कन्सर्न साहेब। काय मॉडेल काय आहे? आम्ही एक असलं एक सोसायटी आम्ही निर्माण करायचं। आम्ही ऍप रेडी केलं होतं, वी हॅव क्रिएटेड ऍप। ते ऍप सगळीकडे येतो आणि तुमच्या गावाला येतो। त्या ऍप मध्ये तुम्ही रजिस्टर व्हा। वी वॉन्ट यू टू कॉन्ट्रीब्यूट। तुम्ही महिन्याला 1 रुपये तरी द्या, पण द्या तुम्ही। आणि तुम्ही 1 लाख रुपये दिला तर सुद्धा सेम आहे, 1 रुपये दिला तर सुद्धा सेम आहे। 1 लाख देणाऱ्यामध्ये 1 रुपये देणाऱ्यामध्ये काही संबंध नाहीये, सगळं समानता असते। म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायला लागलो। देयर इज नो डिफरन्स even you pay 1 rupee or 1 lakh rupee, the contribution does not mean that is somebody is spending more money is big। तसं काही नाहीये, त्यांचा सेवा आहे, त्यांचा ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे, त्याला देव असते। आता मला दिलंय, इफ आय वॉज बोर्न देअर आय वुड हॅव बीन लाईक यू। हे काय मोठं काय नाहीये मला। आय एम व्हेरी हॉनेस्ट। माझा अप्रोच टुवर्ड्स लाईफ लई फिलॉसॉफिकल आहे। असं काय नाही मी ग्रेट माणूस आहे, मी मोठं सक्सेसफुल आहे, तसं काय नाही। सक्सेसचं डेफिनेशन दुसऱ्याचं अजून कधीतरी बोलूया फिलॉसॉफिकल। आता उद्देश काय आपल्याला? हे सोसायटी कसं बांधायचं म्हणलं तर कॉन्ट्रीब्युशन पाहिजे। कॉन्ट्रीब्युशन तुम्ही टाइम तरी द्या। इथे सगळे लोक जर आलाय तुम्ही, तुम्हाला टाइम नाहीये, तुम्हाला वेळ नाहीये, प्लीज कृपा करून सांगतो तुम्ही ह्या सोसायटीमध्ये रजिस्टर करून घेऊ नका। तुम्हाला समाजासाठी टाइम द्यायला टाइम आहे, तुम्ही श्रम करायला आहे, तुम्हाला स्वतःचा इंटरेस्ट आहे, मी समाजाला काहीतरी करायला पाहिजे, मी मराठा आहे, मी समाजाला काहीतरी करायला पाहिजे, मग तुमचा जे क्षमता चिंतन मेळाव्या प्रसंगी बोलताना समस्त मराठा साम्राज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यामध्ये आणि सैन्यामध्ये अनेक अंगरक्षक आणि सैन्य प्रमुख मुसलमान होते। महाराजांनी कधी भेदभाव नाही केला, तर मग आपण आता भेदभाव का करायचा? मराठा समाजाच्या प्रत्येक युवकाने पुढे यावे आणि केवळ नोकरीसाठी प्रयत्न न करता आपापले छोटे मोठे उद्योगधंदे सुरू करावेत, असे आवाहन कर्नाटक राज्याचे माजी मंत्री माननीय श्री श्रीमंत पाटील यांनी केले। समाजाची आज जर परिस्थिती बघायला तर अतिशय हीन अवस्थेमध्ये आम्ही आहे। प्रत्येक आघाडीवर आम्ही बॅकफुटवर आहे। मग ते सामाजिक असो, शैक्षणिक असो, राजकीय असो, आर्थिक असो, कुठंच आम्ही अमुक एका ठिकाणी मी बुडाय बाबा कुठंच नाही, सगळीकडे माग माग माग। याला कारण काय? सगळे लोक पुढे चाललेत, मग आम्ही तेवढं मागं का पडतोय? काहीतरी कारण असलं पाहिजे, आणि कुठलं तरी कारण असल्याशिवाय असं घडत नाही। मला वाटतंय बहुतेक काहीतरी आमच्या चुका आहेत, आम्ही कुठेतरी चुकतोय आणि त्या चुका हुडकून काढून 27 डिसेंबर रोजी सायंकाळी निपाणी तालुका सकल मराठा समाज आयोजित तसेच निपाणी तालुक्यातील समस्त मराठा समाजाच्या सहकार्य आणि उपस्थितीमध्ये निपाणी नगरीतील
मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या मराठा चिंतन मेळाव्यामध्ये शहाजी राजे, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे यांच्या चरणी वंदन करून आणि मराठा समाजाच्या निर्मिती आणि इतिहासामध्ये आणले बलिदान आणि प्राणाचे समर्पण करणाऱ्या महान व्यक्तिमत्वाला अभिवादन करून प्रारंभ करण्यात आलेल्या मराठा समाज चिंतन मेळाव्यामध्ये सौ सुप्रिया पाटील यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले, तसेच बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रास्ताविक करण्यात आले. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती आणि योजनांचा लाभ मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न यांची चर्चा आणि चिंतन करण्यात आले. मेळाव्याचे निरूपण गोपाळराव नाईक यांनी केले. मेळाव्यामध्ये माननीय मार्गदर्शक मंत्री यांच्या बरोबर कर्नाटक राज्य मराठा निगम महामंडळ अध्यक्ष जी.एच. मारोजीराव, राजेश कदम, रोहन साळवे, निकू पाटील, सुमित्रा उगळे, रवींद्र शिंदे, तात्यासाहेब नाईक, बाळासाहेब देसाई सरकार, जयराम मिरजकर, चंद्रकांत जासूद, जयवंत बाटले, सुजय पाटील, पप्पू चव्हाण, अरुण आवळेकर, संदीप चावरेकर, सुधाकर सोनलकर, दीपक वळीवडे, प्रशांत नाईक, बाळासाहेब कमते, दिलीप पठारे यांच्यासह निपाणी तालुका, ग्रामीण, सीमा भाग आणि परिसरातील समस्त मराठा बंधू भगिनी आणि नागरिक उपस्थित होते. समाज कार्य न्यूज साठी निपाणीहून संपादक संदीप कुरुंदवाडे.